आता इथं बघा अकर्मक पहिल्या प्रकारामध्ये कर्म होतं का नाही होतं. आता याच्यामध्ये कर्म आहे का नाही आपण एकदा चेक करूयात परत एकदा. या ठिकाणी बाकीची माहिती तुम्ही समजून ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यासाठी कर्माची आवश्यकता नसते म्हणजे क्रिया कर्त्यापासून सुरू होते आणि कर्त्यापाशीच थांबते त्यांना आपण अकर्मक क्रियापद म्हणतो. हे त्यांचं ग्रामॅटिकली झालं. पण आपण रिअल मध्ये बघायचं आता बघा याच्यामध्ये दोन उदाहरणं सांगितली. याच्यामध्ये अकर्मक मध्ये कर्म असेल का? कर्म असेल का? कर्म नसेल, लक्षात ठेवायचं कर्म नसेल. आता बघूयात हे दोन उदाहरणं आहेत. त्याच्यामध्ये तो बागेत पडला हे ना, तो बागेत पडला हा शब्द आपण हे वाक्य आपण लिहिले. ठीक आहे. आता पडणारा कोण? तो हे काय आहे मग? हा काय आहे? कर्ता झाला. आपण क्रियापदाला मगाशीच सांगितलं होतं ना तुम्हाला कर्ता कशाचा होता. पडणारा कोण? कर्ता. पडणारा कोण? तर तो भेटला, तो काय झाला? कर्ता झाला हे ना. आपण याच्यामध्ये बघ कर्म आहे का? बागेला डायरेक्टली कर्म नाही म्हणता येत आणि तुम्हाला सांगितलं मी कर्म कसं शोधायचं. कर्म शोधायचं असेल तर काय बोललो मी मगाशी? ने प्रत्यय लावायचा कोणाला? कर्त्याला. आणि दुसरं काय आहे वाक्य काय करायचं आहे? भूतकाळी करायचं. ने प्रत्यय लावायचं असतं कर्त्याला याला. आता याच्यामध्ये कर्ता कोण आहे? तो. ठीक आहे. मग त्याने आता लावायला लागेल ना आपल्याला. त्याने बागेत पडला असं म्हणतो का? त्याने बागेत पडला असं म्हणतो का? ठीक आहे. सर्वनाम काय आहे? तो. त्याच्याशिवाय याच्या व्यतिरिक्त आपण सुरेश नाव घेऊयात. सुरेशने बागेत पडला असं म्हणतो का? नाही. हे वाक्य लिहिल्यानंतर आपल्याला शोभत नाहीये. याचा अर्थ त्याच्यामध्ये कर्म आहे का? कर्म नसतं. कर्म नसेल तर त्याला काय म्हटलं जातं? अकर्मक. लक्षात येतं हे.